झाल्या प्रकाराबद्दल मनापासून माफी मागतो। आणि सॉरी, तुम्ही चालू द्या, मी उगीच डिस्टर्ब केलं तुम्हाला। आय एम सॉरी। राधिके, अगं गुरु आपणहून इथे आला आणि त्यानं माफी मागितली, हे काही कमी नाही। आणि या सगळ्याचा उपयोग काय आहे? नाही, गुरुनाथने राधिकाला माझ्यासोबत घरी चल असं थोडीच ना सांगितलं। वाटलंच मला, अजून बोलली कशी नाहीस तू? घरी चल म्हणायला तुला काय पोरखेळ वाटला का तो? काय स्वतःच्या चुका कबूल करून समोरच्याला सॉरी म्हणायला सुद्धा धाडस लागतं। तुला काय तो सॉरी तरी म्हणाला, तुला तेवढी पण अक्कल नाही। स्वतःच्या चुका जरा मान्य करायला शिक। भाऊ द्या ना नानाजी। नाही नाही राधिके, थांब, बोलू दे मला। काय ग, त्या शन्याबरोबर वेगवेगळे डाव बनवून त्या राधिकेला छळायला तुला काय वाटलं नाही? सुखासुखी चांगले सासू सासरे मिळाले, चांगलं घर मिळाले, ते बोचतंय काय तुला? हा, समिता, खरं तर तूही राधिकाताईची माफी मागायला हवीस। तो गुरु निधन येऊन तेवढं बोलून तरी गेला। हो बरोबर आहे, आज माफी मागितली, उद्या सन्मानाने माझ्या पोरीला घरी पण घेऊन जाईल तो। काय समजा, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिक। आणि सगळ्या गोष्टी अशा झटक्यात पाहिला, हा काय खेळ आहे का? काय, प्रत्येक दुरावलेल्या नात्याला सांधण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याला त्यांचा वेळ घेऊ दे। खरंय नानाजी, आज पहिल्यांदा हे असं वागले, स्वतःहून माफी मागितली माझी। नानीजी यांना खरंच पश्चाताप झाला असणार, नाही त्यांच्या डोळ्यात दिसतच होतं ना। समिधा, तू काळजी करू नकोस, मी लवकरच तुझं घर सोडून जाईल। हे अगं राधिकाताई, प्लीज असं नको बोलूस। हे बघ, तू तुझ्या घरी आनंदाने जा आणि कायम आनंदी राहा, ओके? बघ बघ, नवऱ्याकडून शिक काहीतरी, मन मोठं ठेवायला शिक। खूप माणसं जोडशील आयुष्यात। नानाजी, आज नको ना वाद। नाही नाही नको, अजिबात नको। हे बघा, कोणाच्याही डोळ्यात पाणी नकोय मला। हा, जर दिसलं ना तर जेवायला बसणार नाही मी, लक्षात ठेवा। तर जेवणार नाही मी। हा, पंकज, अरे जाऊ दे तिला, तिचा तिचा विचार करू दे ना थोडा। आणि बघ, तू जेवायला बस, मी बघते, मी बोलते तिच्याशी। चला चला, वाडा वाडा, जेवायला वाडा, जाम भूक लागली। वा काय, आमरस, वा। आओ, आज तुमच्या समिधाच्या आवडीचा बेत आहे। येईल येईल, पोटात भुकेने कडकड झाली ना की बरोबर येईल, बसेल। काय काळजी करू नकोस तू, मला वाढ। आज काय मला गोड खाण्यापासून कोणी थांबू शकत नाही। यांना सुद्धा आंब्याचा रस खूप आवडतो, वरती साय घालून। आज तुम्ही माफी मागायला आला, उद्या मी माझं उत्तर पाठवेन आंब्याच्या रसावरती साय घालून। मग कळेल तुम्हाला मला काय वाटतंय ते। हाय गॅरी। तुला आवडतं म्हणून मी लेलेंकडनं सगळं फूड ऑर्डर केलंय आज, प्लीज घे ना।
शनाया माझ्याशी इतकी वाईट वागली तरी तिची का आठवण येते मला? माझ्या डोक्यातून शनाया जातच नाहीये. कशी जाईल डोक्यातून माझ्या शनाया? ती तर माझ्या मनात होती. गेले कित्येक दिवस इथे माझ्या सोबत राहत होती. तिच्या अवखळ वागण्यानं बडबडीनं घर कायम भरलेलं असायचं. मला असं वाटलं होतं की ही साथ जन्मभराची आहे. शनायाच माझी परफेक्ट जोडीदार आहे. पण तो माझा भ्रम होता. शनाया माझ्याशी खोटं वागत होती. तिला आधीच मित्र होता ज्याला भेटायला ती गेली होती माझ्याशी खोटं बोलून. शनायासाठी माझ्या कुटुंबाला दूर केलं, राधिकाला दुखावलं. मला वाटत होतं शनायाचं माझ्यावरच प्रेम आहे, पण नाही, मी विसरलोच होतो. तर आपल्यापेक्षा वयानं फार लहान असलेली शनाया आपल्यावर प्रेम वगैरे करते. गर्व होता आम्हाला त्या गोष्टीचा. माझा आनंद त्यातच होता, पण कोणाला ठाऊक होता तो आनंद फसवाय म्हणून. शनायासाठी माझ्या कुटुंबाला दूर केलं, राधिकाला दुखावलं. राधिका इतक्या सहजासहजी मला माफ नाही करणार. आली वाटतं बकुळा. हॅलो, या. साहेब 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 काय एवढं ओरडायला काय झालं? नाही तुम्ही ऑफिसला निघालात ना, ताईने पाठवलंय तुमच्यासाठी खास. काय? बघा तर खरं. तुमच्या आवडीचा आहे ना आमरस? हा, तुमच्या आवडीचा ना म्हणून पाठवला. आणि एवढी पसाभर साबी घातली आहे वरती त्याच्यावर. हो, राधिकाला माहितीये मला असं साय घातलेला आमरस खूप आवडतो म्हणून. वा वा, क्या बात आहे. एकदम बढिया. साहेब निवांत खावा आणि मग कापड धुवायला टाका. हा साहेब तुम्ही तर एकदम अथर्ववाणी खायला लागलाय हो आमरस. अथर्वला आणि मला दोघांनी आमरस खूप आवडतो. आणि आमरस खायची खरी मजा हातानच असते. म्हणजे चमचा वाटीमध्ये ती मजाच नाहीये. जोपर्यंत असा कपड्यांवर सांडत आमरस खात नाही ना, तोपर्यंत आमरस खाल्ल्यासारखं वाटतच नाही. ताईंना सांगते तुम्ही एका दमात फस्त केला आमरस म्हणून. हा सांग सांग. तिला म्हणा तुझ्या हाताला चव आहेच आहे. आता तिच्या हाताची चव आमरस ते. मी आलो कपडे बदलून.